कारण मला असं वाटतं की संत वाङ्मय अथवा भागवतासारखे जे ग्रंथ आहेत, रामायणासारखे जे ग्रंथ आहेत, या ग्रंथांचा विषय हा संयम आहे. संयम. आम्हाला काही नाही जमलं तरी चालेल, पण संयम जर प्राप्त करून घेता आला तर आमच्या जीवनातल्या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला सुकर करता येतात. मला संयमावर आत्ता बोलायचं नाही आहे, आत्ता मला संयम सांगायचा नाही आहे, पण भागवताचा रामायणाचा विषय आहे संयम. उद्या सकाळी तुला राज्याभिषेक होणार आहे हे दशरथाने रामचंद्र प्रभूंना सांगितलं, पण राज्याभिषेक होण्याकरता 14 वर्ष लागली. तो 14 वर्षाचा संयम हा रामायणाचा विषय आहे. भगवान श्रीकृष्ण गोकुळ सोडून गेले. दशमस्कंधाचा पूर्वार्ध. भगवान श्रीकृष्ण गोकुळ सोडून गेले, अक्रूर आले आणि भगवंताला कंसाच्या यज्ञामध्ये घेऊन गेले. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण पुन्हा गोकुळामध्ये आले नाहीत. जे गोकुळ भगवंताला प्राणप्रिय आहे, ज्या गोपिका भगवंताला प्राणापेक्षा जास्त प्रिय आहेत, ज्या गोपाळांमध्ये भगवान फक्त प्रेम भोगण्याकरता म्हणून अवतरित झाले, ज्या गोपिकांच्या प्रेमाला जगतामध्ये कुठल्याही प्रेमाची तोड नाहीये, त्याची कुठेही तुलना होऊ शकत नाहीये, असं अलौकिक प्रेम ज्या गोपिकांनी केलं, त्या गोपिकांकडे नंतर भगवंताने ढुंकूनही पाहिलं नाही, तरीही गोपिकांच्या अंतःकरणातला संयम सुटला नाही. हा भागवताचा विषय वाटतो मला.